कोनिकल पेंडुलम. पेंडुलम म्हटलं की आपल्यापुढे एक प्रॅक्टिकल इमेज फॉर्म होते. त्या प्रॅक्टिकल इमेजमध्ये आपण तो पेंडुलम कुठं पाहिलेला आहे, तर प्रॅक्टिकल लॅब्स जे असतात तिथं आपण तो पेंडुलम पाहतो. त्या पेंडुलममध्ये तो जो काय मोशन करतो ते मोशन टू अँड फ्रो मोशन असते. टू अँड फ्रो मोशन म्हणजेच आपण त्याला ऑसिलेटरी मोशन म्हणतो. आजच्या टॉपिकमध्ये आपण कोनिकल पेंडुलम डिस्कस करणार आहोत. आता कोनिकल पेंडुलमचं मोशन आणि सिम्पल पेंडुलमचं मोशन यातला जो काही डिफरन्स आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या फॉर्ममध्ये दाखवतो आहे. इथं जो पेंडुलम तुम्हाला दिसतोय त्याला मी म्हणतोय सिम्पल पेंडुलम. या सिम्पल पेंडुलमचं मोशन हे ऑसिलेटरी मोशन म्हणजेच टू अँड फ्रो मोशन असतं, हे आत्ताच आपण बोललो. हा प्रॅक्टिकल लॅबमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला कोनिकल पेंडुलम पाहायचा आहे. कोनिकल पेंडुलममध्ये जो पेंडुलम आहे तो पेंडुलम एका स्ट्रिंगला अटॅच केलेला आहे, सिमिलरली लाईक अ सिम्पल पेंडुलम. पण या पेंडुलममध्ये ती जी काही स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग व्हर्टिकल अँगल बरोबर एक थीटा क्रिएट करते. तो थीटा इथं दाखवलेला आहे. टी डिनोट करतोय त्या स्ट्रिंगमधलं टेन्शन. डब्ल्यू म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲरोने जे दाखवलेलं आहे तो त्या बॉबचं वेट दाखवतोय आणि ए हे ॲक्सेलरेशन दाखवतोय. आता ॲक्सेलरेशन दाखवण्यामागचं रिझन आहे की हा जो काय पेंडुलम सर्क्युलर मोशन करतोय हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये, ते सर्क्युलर मोशन आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कन्सिडर करून एक सेंट्रिपिटल ऑर अ रॅडियल ॲक्सेलरेशन ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर हे दाखवण्यासाठी तिथं हा ॲरो ए टुवर्ड्स द सेंटर दाखवलेला आहे. आता हे आपण डेरिवेशन फॉर टाईम पिरियड फाइंड आउट करूया. ओके, या आता कोनिकल पेंडुलममध्ये आता जर आपण इथं पाहिलं तर तो एका रिजिड सपोर्टला अटॅच केलेला तुम्हाला दिसेल. या रिजिड सपोर्टला ते नाव देत आहेत ए. तिथून ही स्ट्रिंग जी दिसते त्या स्ट्रिंगला इथं कुठंतरी बी पॉईंटला पेंडुलम अटॅच केलेला आहे. या स्ट्रिंगने या व्हर्टिकल ॲक्सिस बरोबर काहीतरी अँगल थीटा क्रिएट केलेला आहे. तो थीटा अँगल घेऊन तो एक सर्क्युलर मोशन करतोय. ते जे काही सर्क्युलर मोशन आहे ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे असं आपण समजतोय. आता या वायरची जी काय लेंथ आहे त्याला आपण एल कन्सिडर केलेलं आहे आणि त्या वायरमध्ये किंवा स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे त्याला आपण टी नॉट म्हणतोय. ठीक आहे. आता हा जो पेंडुलम आहे तो पेंडुलम हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये हे एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय म्हणजे त्याला कोणतरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असेल. आता सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असेल तर हे या स्ट्रिंगमधलं टेन्शन प्रोव्हाइड करतं आहे. म्हणून त्या टेन्शन या कंपोनंटला आपण रिझॉल्व करून घेतोय. मग रिझॉल्व करत असताना इथं बॉब जो आहे किंवा तो पेंडुलम जो आहे त्या पेंडुलमच्या बॉबचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे आपण mg लिहितोय. त्यानंतर त्या बॉबमध्ये टेन्शन जे आहे ते रिझॉल्व करत असताना हा अँगल थीटा आहे म्हणजे बरोबर त्याचा अपोजिट अँगल थीटा असेल. अपोजिट अँगलच्या ॲडजस्टंट साईडला आपण लिहितोय टी नॉट कॉस थीटा. अपोजिट अँगलच्या अपोजिट साईडला आपण लिहितोय टी साइन थीटा. ते मी तुम्हाला रिझॉल्व करून दाखवतो. म्हणजे कंपोनंट रिझॉल्व करत असताना मला टी नॉट हा व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे या स्ट्रिंगमधलं टेन्शन जे आहे ते मी दाखवतोय. अँगल थीटा हा व्हर्टिकल बरोबर केलेला त्या स्ट्रिंगने अँगल असेल. हा अँगल थीटा आहे म्हणजे बरोबर हा त्याचा अपोजिट अँगल होईल. हा अपोजिट अँगल म्हटलं की याला पण मी थीटा म्हणेल. हा थीटा आहे म्हणजे या कंपोनंटला ॲडजस्टंट साईडला मला काय लिहिता येईल टी कॉस थीटा. ठीक आहे. आता ही जी काय त्याच्या थीटाच्या अपोजिट साईड आहे त्याला मला टी साइन थीटा लिहिता येईल कारण ती अपोजिट साईड आहे. पण मला ती युजफुल नाही आहे म्हणून मी या साईडला म्हणजे त्या सेंट्रिपिटल फोर्स जो प्रोव्हाइड करतोय त्या डायरेक्शनने मी जो काही कंपोनंट असेल त्याला लिहितोय टी नॉट साइन थीटा. ठीक आहे. या बॉबचं वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल mg. आता इथं कोण कुणाला बॅलन्स करतंय ते आपल्याला पाहायचं आहे.
या इक्वेशनमध्ये ह्याच्यात कोनिकल पेंडुलममध्ये हा पेंडुलम सर्क्युलर मोशन करतोय म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स कोणतरी प्रोव्हाइड करते. ते आत्ता आपण ऑलरेडी डिस्कस केले की तो कोण प्रोव्हाइड करत असेल, तर या स्ट्रिंगमधलं टेन्शन टी नॉट प्रोव्हाइड करतोय, म्हणून त्याला आपण रिझॉल्व केलं. त्या रिझॉल्युशनप्रमाणे आता टी नॉट कॉस थिटा हा वेट एम जीला बॅलन्स करतोय. मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आणि टी नॉट साइन थिटा हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. तो सेंट्रिपिटल फोर्स मी इक्वेशनमध्ये इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर इक्वेशन लिहितो. ठीक आहे, त्याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आता इथं आपल्याला बॅलन्सिंग कंडिशन समजल्या. त्याप्रमाणे मी इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाईड केल्यानंतर जे काय मला मिळेल ते मी इथं इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजे इक्वेशन सेकंड जी आहे ती आहे आपली टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय इक्वेशन नंबर 1 म्हटल्याप्रमाणे टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. इक्वेशनमध्ये हे टी नॉट कॅन्सल होईल, एम एम कॅन्सल होईल. ओके, इक्वेशन जे आपल्याला मिळेल ते इक्वेशन असेल साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय जी. इक्वेशन मी ओमेगा स्क्वेअरसाठी जर क्रिएट केलं तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थिटा डिवायडेड बाय आर कॉस थिटा. इथं मी आरला थोडंसं आपल्या दिलेल्या फिगरमधून चेंज करण्याचा प्रयत्न करतो. आता जर तुम्ही इथे इक्वेशन जर पाहिलं तर त्या इक्वेशनमध्ये हा थिटा आहे. हा थिटा आपण टेन्शनला रिझॉल्व करत असताना अपोजिट अँगल कन्सिडर केलं. ही जी काय असेल ती त्या पेंडुलमची स्ट्रिंग जी आहे त्याची लेंथ असेल. मी लेंथला जर रिझॉल्व करायचा प्रयत्न केला तर थिटाच्या बरोबर अपोजिटची साईड जी असेल त्याला मी म्हणतोय एल कॉस थिटा, आणि थिटाची ॲडजस्टंट साईड असेल थिटा, आणि अपोजिट जी साईड राहील त्याला आपण मी म्हणू इथं एल साइन थिटा. मग त्याप्रमाणे इथं जर मी पाहिलं तर तुम्ही ड्रॉ करतो परत. हा अँगल थिटा आहे, ही त्याची लेंथ आहे. ठीक आहे, या अँगल थिटाप्रमाणे या साईडला मी म्हणेन एल कॉस थिटा, आणि ही जी असेल त्याला मी म्हणेन एल साइन थिटा. त्याप्रमाणे मी आरला जर चेंज केलं तर इक्वेशन जे मला मिळेल ते असेल ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थिटा डिवायडेड बाय एल साइन थिटा कॉस थिटा. याच्यात परत साइन कॅन्सल होऊन जाईल. इक्वेशन जे मिळेल ते इक्वेशन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा असं असेल. ओमेगा जर मी फाइंड आउट केला तर ओमेगा इज इक्वल टू इक्वेशन मिळेल अंडर रूट जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा. आता ओमेगाचं जे इक्वेशन मिळालं तर ओमेगाच्या इक्वेशनला मी परत लिहितो. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा. पण ओमेगा हा आपण लास्ट इयरलाच फाइंड आउट केलेला होता. त्या ओमेगाचं इक्वेशन आपण असं काहीतरी देत होतो, ओमेगा इज इक्वल टू अँगल डिवायडेड बाय टाईम. म्हणजेच इक्वेशन होतं एक कंप्लीट सर्क्युलर मोशनसाठी लागलेला अँगल 2π डिवायडेड बाय टाईम पिरियड टी लिहित होतो आपण. याला मल्टिप्लाइड अँड डिवायडेड बाय आर म्हणत होतो. म्हणजे इक्वेशन होत होतं 2πr डिवायडेड बाय टी डिवायडेड बाय आर. हे जे काय वरचं इक्वेशन होतं त्याला आपण स्पीड म्हटलेलं होतं. तो स्पीड व्ही डिवायडेड बाय मी लिहितो आर. म्हणजे इथं आपल्याला हे इक्वेशन फाइंड आउट होईल, पण आपल्याला यातला हाच पार्ट यूज करायचा आहे. त्याप्रमाणे जर आपण इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू जर पुट केली तर ओमेगाची व्हॅल्यू होईल 2π डिवायडेड बाय टी. ओमेगा इज इक्वल 2π बाय टी इज इक्वल टू अंडर रूट जी
डिवायडेड बाय एल कॉस थीटा. याच्यात मला टाईम पिरियडसाठी इक्वेशन क्रिएट करायचं आहे. म्हणजे मी टाईम पिरियडसाठी इक्वेशन जर लिहिलं तर टी इज इक्वल टू अंडर रूट एल इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. हे जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन जे आपल्याला मिळते ते टाईम पिरियडसाठीचं इक्वेशन असेल. म्हणून मी इथं लिहितो पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. आणि समजा मला फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन फाइंड आउट करायचं असेल तर फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड एकमेकाचे रेसिप्रोकल म्हटल्यामुळं एन इज इक्वल टू 1/t हे इक्वेशन होईल. आणि तेच इक्वेशन मला जर इथं लिहायचं असेल 2 पाय अंडर रूट जी डिवायडेड बाय एल कॉस थीटा हे इक्वेशन मिळतं. ओके. आपल्याला या दोन इक्वेशन नंतर अजून एक पॉईंट पाहायचा आहे. इथं आपल्याला याच्यामध्ये तीच डायग्रॅम आहे थीटा, त्यानंतर ही जी काही स्ट्रिंग असेल त्याच्यातलं टेन्शन आपण टी नॉट म्हणतोय. त्यानंतर आपण टेन्शन कंपोनंटला रिझॉल्व केलं टी कॉस थीटा टी साइन थीटा आणि वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड. फक्त इथं सेंट्रिपिटल फोर्स म्हणण्याऐवजी त्यांनी इथं जो दाखवलेला आहे तो सेंट्रिफ्युगल फोर्स असेल. आता त्या बॉबवरती किंवा पेंडुलम जो आपण कन्सिडर केलेला आहे तिथं दोन्ही फोर्स आहेत. म्हणजे तो सर्क्युलर मोशन करतोय म्हणजे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रमाणे आत्ता आपण इक्वेशन जे डिराईव्ह केलेलं आहे टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीसाठीचं त्याप्रमाणे तो ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर सी असेल. सिमिलरली त्याला एक सेंट्रिफ्युगल फोर्स असेल. म्हणजे आपण रिझल्टंट फोर्सला बॅलन्स करण्यासाठी जो फोर्स असतो त्या रिझल्टंट फोर्स बॅलन्स करणाऱ्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्स. तो त्याला बॅलन्स करतोय रिअल फोर्सला म्हणू आपण तर. म्हणून इथे इक्वेशनमध्ये जे सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन घेतलेलं होतं mr². सिमिलरली मला हे ॲरोवाईज आउटवर्ड पण दाखवता येईल आणि ते आउटवर्ड जे आहे त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. या डायग्रामला आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स प्रमाणे सांगतो. त्यामुळे हे पण इक्वेशन लिहिता येतं. मग याच्यात आपण जर मगाशी जे काय लिहिलं होतं की इनर्शियल फ्रेमप्रमाणे 2t नॉट साइन थीटा बॅलन्स कुणाला करतोय वेट एम जीला बॅलन्स करतोय असं आपण म्हटलेलं होतं. सॉरी टी नॉट साइन थीटा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. त्या सेंट्रिपिटल फोर्सला आपण लिहिलेलं होतं mr². टी नॉट साइन थीटा इज इक्वल टू CPF. या ज्या इक्वेशनमध्ये आपल्याला mr² दिसतोय तो सेंट्रिपिटल फोर्स नाही आहे तर तो आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणून इथं आपल्याला असं पण लिहिता येतं टी नॉट साइन थीटा इज इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे तो त्याला बॅलन्स करतोय. हा रिझल्टंट फोर्स आहे, हा त्याला बॅलन्स करणारा नॉन इनर्शियल फ्रेममधला सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. म्हणून इक्वेशनमध्ये टी नॉट साइन थीटा इज इक्वल टू mr² असं पण लिहिता येईल. हे दोन्ही गोष्टी लक्षात आलेल्या असतील. त्याला आपण इन मॅग्निट्यूड लिहितोय हे पण समजावं. ठीक आहे. जे काय पाहिलं ते मी परत एकदा एक्सप्लेन करतो. कोनिकल पेंडुलम आहे. कोनिकल पेंडुलममध्ये जो बॉब आहे त्याला एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर प्लेनमध्ये हॉरिझॉन्टल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. त्याच्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असेल तर टेन्शन प्रोव्हाइड करतोय. टेन्शन हा कंपोनंट इन्क्लाइंड असल्यामुळे मला रिझॉल्व करावा लागला. तो 90मध्ये रिझॉल्व केल्यानंतर हा अँगल थीटा म्हणजे अपोजिट अँगल थीटा असेल. त्याप्रमाणे टी कॉस थीटा टी साइन थीटा mg व्हर्टिकली डाऊनवर्ड. टी साइन थीटा आपल्याला प्रोव्हाइड करतोय नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स टी कॉस थीटा या mgला बॅलन्स करत असेल. त्यानंतर इक्वेशन पाहिलं. त्या इक्वेशनमध्ये टी साइन इक्वेशन 2ला 1ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला असं काहीतरी इक्वेशन मिळालं. त्याच्यातून मी ओमेगासाठी इक्वेशन क्रिएट केलं. ओमेगा इज इक्वल टू इक्वेशन मिळालं जी साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा. मी इथं आरला रिप्लेस करतोय. आरला रिप्लेस करायचं म्हणजे तो जे काय हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये सर्क्युलर मोशन करतोय त्या सर्क्युलर मोशनला मला रिझॉल्व करायचं होतं. थीटाच्या अपोजिट साईडला मी म्हटलं एल साइन थीटा. त्याप्रमाणे व्हॅल्यू पुट केल्यानंतर माझ्याकडे रिलेशन मिळालं. ते रिलेशन मी इथं टाईम पिरियड आणि
फ्रिक्वेन्सी मध्ये लिहिलेलं आहे. ओके, थँक्यू.